आज आपल्या अष्टमी ट्रिपचा लास्ट डे आहे, म्हणजे तिसरा दिवस आहे. आणि आपण माझ्या 2 दिवसात 6 गणपती बघितले. आता आपले महड आणि पाली असे 2 गणपती बाकी आहेत. ते आज मला जाताना बघू. आता 7:30 वाजलेत. आपला नाश्ता खाली चालू झाला आहे आणि सगळ्यांनी ट्रिप खूप एन्जॉय केली आहे. मी आज त्यांचे रिव्ह्यूज पण. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपल्या ट्रिपचा लास्ट डे आहे, म्हणजे तिसरा दिवस आहे. आपण पहिल्या दिवशी 4 आणि काल 2 असे गणपती, टोटल 6 गणपती आपण बघितले आहेत. आणि आता उरले 2 गणपती जे आहेत महड आणि पाली, ते आपण रत्नागिरीला जाताना वाटेत बघणार आहोत. मित्रांनो, हे आहे प्रतिशिर्डी पुण्याजवळचं, आणि ह्या गावाचं नाव आहे शिरगाव. शिरगाव रत्नागिरीमध्ये सुद्धा एक आहे, आणि हे पुण्यातलं शिरगाव आहे, जिथे प्रतिशिर्डीमध्ये एक मंदिर आहे. खूप सुंदर आहे. बघू शकता, मंदिराचा परिसर खूप मोठा आहे, खूप शिस्तबद्ध आहे, खूप सुंदर. मित्रांनो, हे आहे प्रतिशिर्डीमधलं अन्नछत्र राजवाडा. खूप मोठं आहे, मंदिरासारखी बांधणी आहे, खूप सुंदर आहे. अन्नछत्र आहे आणि हे मंदिर आहे इथे, आणि हे ते शनिदेवाचं मंदिर आहे. मित्रांनो, हे मंदिर खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की भेट द्या इथे. प्रतिशिर्डी अष्टमी नाही, जर तुम्ही करणार असाल तर हे तुम्हाला वाटेतच पडतं, त्यामुळे तुम्हाला इथं यायला काही प्रॉब्लेम नाही. आणि इथे मागे 12:30 ते 3:30 अन्नछत्र चालू असतं, आणि रात्री पण असतं. मित्रांनो, आत्ता आपण आहोत ते आहे महड वरदविनायक. असं म्हटलं जातं की हा गणपती वरदान देतो, आणि एका भक्ताला त्याच्या घराच्या मागे एक तळं होतं, त्या तळ्यामध्ये तो गणपती आहे स्वप्नात आलं होतं, आणि त्यामुळे लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून तिथे तळं ते खोदलं, ते खोदकाम केलं, तळ्यातनं मूर्ती बाहेर मिळाली, तीच मूर्ती मंदिरात बसवली. हा इच्छापूर्ती गणेश आहे, की सर्वांची इच्छा पूर्ण करतो, सगळ्यांना वरदान देतो, त्यासाठी जास्त प्रसिद्ध आहे, म्हणून त्याला वरदविनायक असेही म्हणतात. आणि हा स्वयंभू गणपती आहे. तुम्ही इथं येणार असाल तर शक्यतो शनिवार रविवार टाळा, कारण का प्रचंड गर्दी असते. खोपोली आणि लोणावळा जाणारं सगळं पब्लिक ह्या ट्रॅकला येतं. मंदिराच्या बॅकसाईडला असं छान सुंदर मोठं तळं आहे, आणि इकडे मंदिराच्या आतमध्येच एक दत्त मंदिर सुद्धा आहे, ते पण सुंदर आहे. मित्रांनो, आता आम्ही पालीला पोचलो आहे, बल्लाळेश्वरला, आणि इथे पाऊस सुरू झाला आहे. छत्री घेऊन चालतो आहे आम्ही पण, आणि आमचं इथे आज जेवण असणार आहे गद्रे उपासगृहामध्ये. मित्रांनो, हे ते मंदिर आहे, आणि खूप उंच आणि सुंदर मंदिर आहे. बघू शकता, छान एकदम दगडी बांधकाम आहे. वरती थोडं रिनोव्हेशन झाल्यामुळे ते नवीन सगळं बांधलं आहे. पालीच्या बल्लाळेश्वरला जायच्या आधी बल्लाळेश्वरच्या अलीकडे धुंदी विनायक नावाचं मंदिर आहे. त्या गणपतीचं पहिलं दर्शन घेतलं जातं, आणि मग समोर मेन गणपतीचं दर्शन घेतलं जातं. मित्रांनो, अशा रीतीने अष्टमीची आपली ट्रिप संपलेली आहे, आणि आम्ही आता रत्नागिरीसाठी निघालो आहे. प्रचंड पाऊस पडतो आहे, पूर्ण शरीरामध्ये कुठे पाऊस नाही आला नाही, पण आत्ता आम्हाला पाऊस मिळाला आहे, आणि आता मी निघालो आहे. आणि असंच ट्रेन दाखवत राहा, असं आमचे ब्लॉग बघत राहा. थँक्यू.